ओम शांती. आज 21/2/2021 ची अव्यक्त बाप दादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट 6/11/87. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे निरंतर सेवाधारी बनण्याचे साधन, 4 प्रकारची सेवा. आज विश्व कल्याणकारी विश्वसेवाधारी बाबा आपल्या विश्वसेवाधारी सहयोगी सर्व मुलांना पाहत होते की प्रत्येक मुलगा निरंतर सहज योगी सोबतच निरंतर सेवाधारी कुठपर्यंत बनला आहे. कारण आठवण आणि सेवा दोन्हीचा समतोल नेहमी ब्राह्मण जीवनामध्ये बाप दादा आणि सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आत्म्यांद्वारे आशीर्वादासाठी पात्र बनवतो. या संगम युगातच ब्राह्मण जीवनामध्ये परमात्मा आशीर्वाद आणि ब्राह्मण परिवाराचे आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणून ह्या छोट्याशा जीवनामध्ये सर्व प्राप्ती आणि सदाकाळाची प्राप्ती सहज प्राप्त होते. या संगम युगाला विशेष आशीर्वादाचे युग म्हटले जाते. म्हणूनच या युगाला महान युग म्हटले जाते. स्वतः बाबा प्रत्येक श्रेष्ठ कर्म, प्रत्येक श्रेष्ठ संकल्पाच्या आधारावर प्रत्येक ब्राह्मण मुलाला प्रत्येक वेळी मनातून आशीर्वाद देतात. हे ब्राह्मण जीवन परमात्मा आशीर्वादाच्या पालनेने वृद्धी होणारे जीवन आहे. भोलानाथ बाबा सर्व आशीर्वादांची झोळी अगदी मोठ्या मनाने मुलांना देत आहेत. परंतु हे सर्व आशीर्वाद घेण्याचा आधार आठवण आणि सेवेचा समतोल आहे. जर निरंतर योगी आहात तर त्यासोबतच निरंतर सेवाधारी पण आहात. सेवेचे महत्त्व नेहमी बुद्धीमध्ये असते ना. काही मुलं समजतात सेवेची जेव्हा संधी मिळते किंवा कोणते साधन अथवा जेव्हा वेळ मिळतो तेव्हाच आपण सेवा करतो. परंतु बाप दादा जसे निरंतर आठवणीची सहज अनुभूती करवतात तसेच सेवा पण निरंतर आणि सहज होऊ शकते. तर आज बाप दादा सेवाधारी मुलांचा सेवेचा चार्ट पाहत होते. जोपर्यंत निरंतर सेवाधारी बनत नाही तोपर्यंत नेहमीसाठी आशीर्वादाचे अनुभवी बनू शकत नाही. जसे वेळेनुसार सेवेच्या संधीनुसार कार्यक्रमानुसार सेवा करता त्यावेळी सेवेचे फळस्वरूप बाबांची आणि परिवाराचे आशीर्वाद किंवा सफलता प्राप्त करता, परंतु सदाकाळासाठी नाही. म्हणून कधी आशीर्वादामुळे सहज स्व किंवा सेवेमध्ये उन्नती अनुभव करता आणि कधी मेहनत केल्यानंतर सफलता अनुभव करता. कारण निरंतर आठवण आणि सेवेचा समतोल होत नाही. निरंतर सेवाधारी कसे बनू शकणार? आज त्या सेवेचे महत्त्व सांगत आहेत. संपूर्ण दिवसात वेगवेगळ्या प्रकारची सेवा करू शकता. त्यामध्ये एक आहे स्वतःची सेवा, म्हणजे स्वतःवर नेहमी संपन्न आणि संपूर्ण बनण्याकडे लक्ष ठेवणे. तुमच्या शिक्षणाचे जे मुख्य विषय आहेत त्या सर्वांमध्ये स्वतःला सन्मानाने पास करायचे आहे. त्यामध्ये ज्ञान स्वरूप, आठवण स्वरूप, धारणा स्वरूप सर्वांमध्ये संपन्न बनायची आहे. हीच स्वसेवा नेहमी बुद्धीमध्ये ठेवा. हीच स्वसेवा स्वतःच तुमच्या संपन्न स्वरूपाद्वारे सेवा करत राहणार. परंतु त्याची विधी आहे लक्ष देणे आणि तपासणे. स्वतःची तपासणी करायची आहे, दुसऱ्यांची नाही. दुसरी आहे विश्वसेवा, जी वेगवेगळ्या साधनाद्वारे, वेगवेगळ्या विधीद्वारे, वाणीद्वारे
किंवा संबंध संपर्काद्वारे करता, हे तर सर्व चांगल्या प्रकारे जाणता. तिसरी सेवा आहे यज्ञ सेवा, जी तन आणि धनाद्वारे करत आहात. चौथी मनसा सेवा आहे. आपली शुभ भावना, श्रेष्ठ कामना, श्रेष्ठ वृत्ती, श्रेष्ठ प्रकंपनाद्वारे कोणत्याही ठिकाणी राहत असले तरी पण अनेक आत्म्यांची सेवा करू शकता. त्याची विधी आहे प्रकाशस्तंभ आणि शक्तिस्तंभ बनणे. प्रकाशस्तंभ एकाच ठिकाणावर स्थित असूनही दूर दूरची सेवा करतो. तसेच तुम्ही सर्व एका स्थानावर बसून सुद्धा अनेकांच्या सेवेअर्थ निमित्त बनू शकता. एवढा शक्तींचा खजाना जमा आहे तर सहज करू शकता. यामध्ये स्थूल साधन किंवा संधी किंवा वेळेची समस्या नाही. फक्त प्रकाश आणि शक्तीने संपन्न बनण्याची आवश्यकता आहे. मन बुद्धी नेहमी व्यर्थ विचार करण्यापासून मुक्त असायला हवे. मनमनाभवच्या मंत्राचे सहज स्वरूप असायला हवे. ह्या 4 प्रकारची सेवा काय निरंतर सेवाधारी बनवू शकणार नाही? 4ही सेवेमध्ये प्रत्येक वेळी कोणती तरी सेवा करत राहा तर सहज निरंतर सेवाधारी बनू शकणार. आणि निरंतर सेवेमध्ये उपस्थित राहिल्यामुळे, नेहमी व्यस्त राहिल्यामुळे सहज मायाजीत पण बनू शकणार. 4ही सेवेमध्ये ज्यावेळी जी सेवा करू शकता ती करा, परंतु सेवेशिवाय 1 सेकंद पण वंचित राहू नका. 24 तासाचे सेवाधारी बनायचे आहे. 8 तासाचे योगी किंवा सेवाधारी नाही, परंतु निरंतर सेवाधारी. तर हे सहज आहे ना? आणि दुसरे काही नसेल तर स्वतःची सेवा चांगलीच आहे. ज्यावेळी जी संधी मिळेल ती सेवा करू शकता. काही मुलं देहाच्या कारणामुळे किंवा वेळ न मिळाल्यामुळे असे समजतात की आपण तर सेवा करू शकत नाही. परंतु जर 4 पैकी कोणत्याही सेवेमध्ये विधीपूर्वक व्यस्त राहिले तर सेवेच्या विषयामध्ये गुण जमा होतात आणि हे मिळालेले गुण शेवटच्या निकालामध्ये जमा होतात. जसे वाणीद्वारे सेवा करणाऱ्याचे गुण जमा होतात, तसेच यज्ञ सेवा किंवा स्वतःची सेवा किंवा मनसा सेवा यांचे पण तेवढेच महत्त्व आहे. त्यामध्ये पण तेवढेच गुण जमा होतील. प्रत्येक प्रकारच्या सेवेचे गुण तेवढेच आहेत, परंतु जे 4ही प्रकारची सेवा करतात त्यांचे तेवढे गुण जमा होतात. जे 1 किंवा 2 प्रकारची सेवा करतात त्यांचे गुण त्यानुसार जमा होतात. तरी पण जर 4 प्रकारची सेवा करू शकत नाही, 2च प्रकारची करू शकता, तरी सुद्धा निरंतर सेवाधारी आहात, तर निरंतर सेवेमुळे गुण वाढवू शकता. म्हणून ब्राह्मण जीवन म्हणजे निरंतर सेवाधारी सहज योगी जीवन. जसे आठवणीसाठी लक्ष ठेवता की आठवण निरंतर राहावी, नेहमी आठवणीची तार बाबांसोबत जोडलेली राहावी, तसेच सेवेमध्ये पण नेहमी तार जोडलेली राहावी. जसे आठवणीमध्ये पण वेगवेगळ्या स्थितीचा अनुभव करता, कधी बीजरूपचा तर कधी फरिश्ता रूपचा, कधी मनन करण्याचा तर कधी वार्तालापचा, परंतु स्थिती वेगळी असली तरी सुद्धा आठवणीच्या विषयाने निरंतर आठवणीमध्येच गणना होते. तसे या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेचे रूप असावे, परंतु सेवेशिवाय जीवन नाही. श्वासोश्वास आठवण आणि श्वासोश्वास सेवा असावी, ह्यालाच समतोल म्हटले जाते. तेव्हाच प्रत्येक वेळी आशीर्वाद प्राप्त करण्याचे अनुभव नेहमी करत राहणार आणि मनातून नेहमी स्वतःच आवाज निघेल की आशीर्वादाने पालना होत आहे. आशीर्वादामुळे उडत्या कलेच्या अनुभवाने उडत आहोत. मेहनतीपासून
आणि युद्धापासून मुक्त होणार? काय, का किंवा कसे ह्या प्रश्नांपासून मुक्त होऊन नेहमी प्रसन्न राहणार? सफलता नेहमी जन्मसिद्ध अधिकाराच्या रूपामध्ये अनुभव करत राहणार. माहीत नाही काय होईल, सफलता मिळेल का नाही, माहीत नाही आपण पुढे चालू शकतो का नाही, असा हा माहीत नाहीचा विचार परिवर्तित होऊन मग मास्टर त्रिकालदर्शी स्थितीचा अनुभव करणार. विजय तर होणारच आहे, हा निश्चय आणि नशा नेहमी अनुभव होणार. हीच आशीर्वादाची निशाणी आहे. तर समजले? ब्राह्मण जीवनामध्ये महान युगामध्ये बाप दादांचे अधिकारी बनून तरी पण मेहनत करावी लागते. नेहमी युद्धाच्या स्थितीमध्ये जीवन जात आहे असे हे मुलांचे मेहनतीचे जीवन बापदादा पाहू शकत नाहीत. म्हणून निरंतर योगी, निरंतर सेवाधारी बना. तर समजले? जुन्या मुलांची आशा पूर्ण झाली ना? पाण्याची सेवा करणाऱ्या सेवाधारी मुलांना बाबा शाबासकी देतात. जे अनेक मुलांची आशा पूर्ण करण्यामध्ये रात्रंदिवस सहयोगी आहेत. निद्राजीत पण बनले आहेत, तर प्रकृतीजीत पण बनले आहेत. तर मधुबनमधील सेवाधारी जे योजना बनवणारे आहेत, जे पाणी आणणारे किंवा आरामाने स्वागत करणारे, राहण्यासाठी जागा देणारे, भोजन वेळेवर तयार करणारे, जे पण वेगवेगळ्या सेवेसाठी निमित्त आहेत, त्या सर्वांचे आभार माना. बापदादा तर देतच आहेत. दुनिया पाणी पाणी असे करून ओरडत आहे आणि बाबांची मुलं किती सोपे कार्य करत आहेत. बापदादा सर्व सेवाधारी मुलांची सेवा पाहत असतात. किती आरामात तुम्हा मुलांना मधुबन निवासी निमित्त बनून संधी देत आहेत. तुम्ही पण सहयोगी बनले आहात ना? जसे ते सहयोगी बनले आहेत तर तुम्हाला त्याचे फळ मिळत आहे. तसेच तुम्ही सर्वजण प्रत्येक कार्यामध्ये जशी वेळ त्यानुसार चालत राहा, तर तुमच्या सहयोगाचे फळ दुसऱ्या ब्राह्मणांना मिळत राहील. बापदादा हसत होते. सतयुगामध्ये दुधाच्या नद्या वाहतील, परंतु संगम युगात पाणी तर तुपासारखे बनले आहे. तुपाची नदी नळाद्वारे येत आहे. पाणी तूप बनले आहे ना, म्हणून अमूल्य झाले आहे. या विधीद्वारे अनेकांना संधी देत राहा. तरी पण पहा, दुनियेमध्ये आणि तुम्हा ब्राह्मणांमध्ये किती अंतर आहे. दुसऱ्या स्थानांपेक्षा तरी पण तुम्हा मुलांना इथे बराच आराम आहे आणि अभ्यास पण होत आहे. म्हणून राजयुक्त बनून प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधानी राहण्याचा अभ्यास वाढवत चला. अच्छा, सर्व निरंतर योगी, निरंतर सेवाधारी श्रेष्ठ आत्म्यांना नेहमी त्रिकालदर्शी बनून सफलतेच्या अधिकाराचा अनुभव करणारे, नेहमी प्रसन्न चित्त, संतुष्ट श्रेष्ठ आत्म्यांना प्रत्येक सेकंदामध्ये आशीर्वादाचा अनुभव करणाऱ्या मुलांना विधाता वरदाता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. आम्हा मुलांची सुद्धा बाप दादांना प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. ह्यानंतर दादीजींसोबत बाप दादांचे वार्तालाप. संकल्प केला आणि सर्वांना श्रेष्ठ संकल्पांचे फळ मिळाले. किती आशीर्वादाच्या माळा तुमच्या गळ्यात पडत आहेत. जे निमित्त बनतात त्यांचे पण बाप दादांसोबत गुण तर गातात ना. म्हणूनच तर बाबांसोबत मुलांची पण पूजा होते, एकट्या बाबांची होत नाही. सर्वांना किती खुशी प्राप्त होते. ह्या आशीर्वादाच्या माळा भक्तीमध्ये माळांचे अधिकारी बनवते. ह्यानंतर पार्टीसोबत अव्यक्त बाप दादांची मुलाखत. पहिला ग्रुप. तुम्ही सर्व श्रेष्ठ आत्मे सर्वांची तहान भागवणारे आहात ना. ते स्थूल जल आहे आणि तुमच्याजवळ ज्ञानामृत आहे.
ते पाणी अल्प काळासाठी तहान भागवून तृप्त आत्मा बनवते. तर सर्व आत्म्यांना अमृताद्वारे तृप्त करण्यासाठी निमित्त बनले आहात. तसा उमंग नेहमी असतो, कारण तहान भागवणे हे पण एक महान पुण्य आहे. तहानलेल्याची तहान भागवणाऱ्याला पुण्य आत्मा म्हणतात. तुम्ही पण महान पुण्य आत्मा बनून सर्वांची तहान भागवणारे आहात. जसे तहानलेले मनुष्य तडपतात, जर पाणी मिळाले नाही तर तहानलेले तडपतातच ना. तसेच ज्ञानामृत न मिळाल्यामुळे आत्मे दुःख अशांतीने तडपत आहेत. तर त्यांना ज्ञानामृत देऊन तहान भागवणारे पुण्यात्मे आहात. मग पुण्याचे खाते अनेक जन्मांसाठी जमा करत आहात ना. एका जन्मामध्येच अनेक जन्मांचे खाते अनेक जन्मांसाठी जमा करत आहात. एका जन्मामध्ये अनेक जन्मांचे खाते जमा होते. तर तुम्ही एवढे जमा केले आहे का? एवढे मालामाल बनले आहात जे अनेकांना वाटू शकणार. स्वतःसाठी पण जमा करा आणि दुसऱ्यांना पण देणारे दाता बना. तर नेहमी हे तपासून पहा की दिवसभरात पुण्य आत्मा बनलो, पुण्याचे कार्य केले का फक्त स्वतःचेच खाणे पिणे आणि मौजमध्ये राहिले. जमा करणाऱ्याला समजूतदार म्हटले जाते. जे कमवतात आणि खातात त्यांना समजूतदार म्हणत नाहीत. जसे भोजन करण्यासाठी वेळ काढता कारण ते आवश्यक आहे, तसेच पुण्याचे कार्य करणे पण आवश्यक आहे. तर नेहमीसाठी पुण्य आत्मा आहात, कधी कधीसाठी नाही. संधी मिळाली तर करायचे, नाही संधी घ्यायचीच आहे. वेळ मिळणार नाही, वेळ काढावा लागेल तरच जमा करू शकणार. यावेळी जेवढी पण भाग्याची रेषा ओढू शकता तेवढी ओढून घ्या, कारण बाबा भाग्य विधाता आणि वरदाता आहेत. श्रेष्ठ ज्ञानाची कलम बाबांनी आपल्या मुलांना दिली आहे. ह्या कलमद्वारे जेवढी लांब रेषा ओढू शकणार तेवढी ओढू शकता. दुसरा ग्रुप, सर्वजण राजऋषी आहात ना. राज म्हणजे अधिकारी आणि ऋषी म्हणजे तपस्वी. तपस्येचे बळ सहज परिवर्तन करण्याचा आधार आहे. परमात्मा आस्थेद्वारे स्वतःला आणि विश्वाला नेहमीसाठी निर्विघ्न बनवू शकता. निर्विघ्न बनणे आणि निर्विघ्न बनवणे हीच सेवा करत आहात ना. अनेक प्रकारच्या विघ्नांपासून सर्व आत्म्यांना मुक्त करणारे आहात. तर जीवनमुक्तीचे वरदान बाबांकडून घेऊन दुसऱ्यांना देणारे आहात. निर्बंधन म्हणजे जीवनमुक्त. तिसरा ग्रुप, हिम्मत मुलांची, मदत बाबांची. मुलांच्या हिम्मतमुळे नेहमी बाबांची मदत पदमगुणा प्राप्त होते. ओझे तर बाबांवरच आहे, परंतु ट्रस्टी बनून नेहमी बाबांच्या आठवणीत पुढे चालत राहा. बाबांची आठवणच छत्रछाया आहे. पूर्वीचा हिशोब सुळासारखा आहे, परंतु बाबांच्या मदतीने तो काटा बनतो. परिस्थिती जरूर येणार आहेत, कारण सर्व काही इथेच पूर्ण करून जायची आहे, परंतु बाबांची मदत काटा बनवते. मोठ्या गोष्टींना छोटे बनवते, कारण मोठे बाबा आपल्यासोबत आहेत. नेहमी या निश्चयाने पुढे चालत राहा. प्रत्येक पावलामध्ये ट्रस्टी बना. ट्रस्टी म्हणजे सर्व काही बाबांचे. माझेपणा अगदी समाप्त. ग्रहस्थी म्हणजे माझे. बाबांची असेल तर मोठी गोष्ट पण लहान होऊन जाते, आणि जर माझी असेल तर लहान गोष्ट पण मोठी होऊन जाते. तुझे तुझे असे म्हणणे हलके बनवते आणि माझेपणा भारी बनवते म्हणजे जड बनवते. तर जेव्हा आपण जड अनुभव करता तेव्हा तपासून पहा, कुठे माझेपणा तर नाही. माझ्याला तुझ्यामध्ये बदलून टाका, तर त्यावेळी हलके होऊन जाल. संपूर्ण ओझे एका सेकंदामध्ये नष्ट होऊन जाईल. आजचे वरदान आहे, संतुष्टतेची विशेषता
किंवा श्रेष्ठतेद्वारे सर्वांचे इष्ट बनणारे वरदानी मूर्त भव. विस्तार आहे, जे नेहमी स्वतः आणि सर्वांपासून संतुष्ट राहतात तेच अनेक आत्म्यांचे इष्ट आणि अष्ट देवता बनू शकतात. सर्वात मोठ्यातील मोठा गुण म्हणा, दान म्हणा किंवा विशेषता नाहीतर श्रेष्ठता म्हणा, ती संतुष्टताच आहे. संतुष्ट आत्माच प्रभुप्रिय, लोकप्रिय आणि स्वयंप्रिय असते. अशी संतुष्ट आत्माच वरदानी रूपामध्ये प्रसिद्ध होईल. आता ह्या शेवटच्या वेळी महादानीपेक्षा पण जास्त वरदानी रूपाद्वारे सेवा होईल. आजचे बोधवाक्य आहे, विजयी रत्न ते आहेत ज्यांच्या मस्तकावर नेहमी विजयाचा तिलक चमकत राहतो. एक सूचना आहे, आज महिन्याचा 3रा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. सर्व भाऊ बहिणी संध्याकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत विशेष योग अभ्यासामध्ये आपल्या पूर्वज स्वरूपाला इमर्ज करा आणि संपूर्ण वृक्षाला सर्व शक्तींची सकाश देण्याची सेवा करा. ओम शांती.